विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापानाचा कार्यक्रम। विरोधक सहभागी होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाची आज मुंबईत होळी। उबाठा, शिवसेना, मनसे, काँग्रेससह इतर पक्षाचे नेते राहणार उपस्थित। नारायण राणेंनी मारामार्या केल्या, मर्डर केले, जेलमध्ये गेले, सर्व काही केलं। मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं नवा वाद। नाशकात शिवसेना उबाठा पक्षाला बसणार धक्का। महानगर प्रमुख विलास शिंदेंसह 8 नगरसेवक, 10 जिल्हा परिषद सदस्यांसह इतर पदाधिकारी करणार शिवसेनेमध्ये प्रवेश। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर। कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट उद्घाटनाकरता दोघे एकत्र। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट। महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार करूनही घेतले पैसे। नातेवाईकांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार। नमस्कार। समृद्ध महाराष्ट्र या शब्दातच ती जादू आहे की महाराष्ट्र हा समृद्ध आहे आणि महाराष्ट्र हा समृद्ध होता, पण नुसता होतावरती चालत नाही। भविष्यामध्ये खूप काही मोठी तरतूद करून ठेवावी लागते आणि ती भविष्यातली तरतूद ही वर्तमानात करावी लागते। आणि वर्तमान महाराष्ट्राची जी काही सगळी कमान जी आहे ती सांभाळणारं व्यक्तिमत्व, समर्थ असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आता या मंचावरती। न्यूज 18 लोकमतच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। समृद्ध महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि अर्थातच समृद्ध महाराष्ट्र म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र समृद्ध आहे, होता आणि राहील। तुम्ही सगळे बडे नेतृत्व सगळं या सगळ्या राज्यामध्ये आहे आणि एक प्रकारची दूरदृष्टी घेऊन तुमचं काम चालू आहे। पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की खरं तर आम्ही न्यूज पॉइंट पहिले घेत असतो तुमच्याकडनं, पण आता न्यूज पॉइंटच्या आधी मला खरंच समृद्ध महाराष्ट्रावरती तुम्हाला विचारायचं आहे। त्याचं कारण नवीन पिढी जी आहे महाराष्ट्रातली खूप मोठी आशा घेऊन आहे। सगळ्यांची मुलं बापडी सगळी जी आहेत करिअरच्यासाठी आहेत। सगळा समाज जो आहे तो करिअरच्या मागे लागलेला आहे आणि एक प्रकारे लोकांना काळजी आहे भविष्याची। ही काळजी खऱ्या अर्थाने करण्यासारखी परिस्थिती आहे की नाही? नाही, मला असं वाटतं की काळजी ही असलीच पाहिजे, पण जेवढी काळजी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आहे त्यांच्या मुलांची तेवढीच काळजी त्यांनी निवडून दिलेल्या सरकारला देखील आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला योग्य दिशा द्यायची आणि महाराष्ट्र समृद्ध करायचं म्हणजे काय, तर मला असं वाटतं की सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्र अतिशय समृद्ध आहे। ती सांस्कृतिक समृद्धी टिकवायची आहे आणि भौतिक समृद्धी ही प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे। त्या दृष्टीनं महाराष्ट्राची वाटचाल आपण सुरू केली। पण ही जी समृद्धी आहे याच्यामध्ये असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं महाकाय असं काम सुरू आहे तुमच्या नेतृत्वाखाली। आता कुठे टनेल्स चालू आहेत, कुठे मोठमोठे हायवे सुरू आहेत। अलीकडची घोषणा तुम्ही 800 किलोमीटरचा आणखीन एक मोठा हायवे महाराष्ट्रातून जातोय। असं सगळं असताना ह्या सगळ्या समृद्धीमध्ये इथल्या महाराष्ट्रीय माणसाचा जो वाटा आहे तो वाढेल कसा? कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र समृद्ध होणार आहे आणि त्या समृद्धीमध्ये महाराष्ट्रातल्या नव्या पिढीचा वाटा कसा वाढेल यासाठी आपण नेमकं काय काय करताय आम्हाला ऐकायला आवडेल विस्ताराने। आम्ही 2 गोष्टी केलेल्या आहेत। मॅन्युफॅक्चरिंग लेड जी आपलं ग्रोथ आहे या ग्रोथमध्येही पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा फायदा ज्यांना झाला त्यांनाच मॅन्युफॅक्चरिंगचा फायदा आतापर्यंत झाला होता। आता त्याच्या पलीकडे आपण गेलोय। आता तुम्ही जर मी तिकडनं आलो तर तुम्ही बघा गडचिरोली स्टील सिटी होते, नागपूर डिफेन्स हब आणि मॅन्युफॅक्चरिंग हब होत आहे, पलीकडे अमरावती टेक्सटाईल हब होत आहे, त्याच्या पलीकडे छत्रपती संभाजीनगर ईव्ही कॅपिटल म्हणून आता डेव्हलप होत आहे, त्याच्यानंतर नाशिक डिफेन्स कॉरिडॉर म्हणून डेव्हलप होत आहे, पुणे ऑलरेडी डेव्हलप आहे, मुंबई डेव्हलप आहे। इकडे जर तुम्ही गेलात तर आता समजा धुळे आहे त्या ठिकाणी नरडाण्याची MIDC आपण तयार करतोय, तिकडे अहिल्यानगरमध्ये आपण पुणे टू अहिल्यानगर डिफेन्स कॉरिडॉर तयार करतो। म्हणजे एकूणच आता ही जी काही मॅन्युफॅक्चरिंग लेड ग्रोथ आहे ही आता काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलेली नाही, ही राज्याच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलंय।
पहिल्या टर्ममध्ये म्हणजे याच्या आधीच्या याच्यामध्ये समृद्धी महामार्ग ज्यानं महाराष्ट्राची एक प्रकारे समृद्धी दिसली, तर सध्याची चर्चा आहे ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची. ज्या धडाडीनं सरकारनं समृद्धी महामार्ग पूर्ण केला त्याच धडाडीनं शक्तीपीठ सुद्धा पूर्ण होणार का? 100%. कारण मी तुम्हाला सांगतो की शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग याचं चित्र बदलून टाकणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये आज काही लोक विरोध करतात, पण बहुतांश लोकांचं त्याला समर्थन आहे. पण जे विरोध करणारे लोक आहेत त्यांनाही भविष्यामध्ये लक्षात येईल की या एका रस्त्याने मराठवाड्याचं चित्र बदलून टाकलंय. मध्यंतरीच्या काळात म्हणालेला की दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात थोडे कमी पडतात, दे आर नॉट कम्युनिकेटिव्ह. महिन्याभरात काही फरक पडलाय का? असं आहे की कधी कधी इंग्रजीचं मराठीकरण करताना हा प्रश्न उभा होतो. तो प्रश्न मला अशा पद्धतीने विचारला होता की या दोघांपैकी बोलकं कोण आहे. तर मी सांगितलं दोघेही बोलके नाही आहेत, मी पण नाही आहे. त्यामुळे ते दोघेही बोलके नाहीत असं त्याचं उत्तर होतं. आमच्यातलं बाकी कम्युनिकेशन एकदम परफेक्ट आहे, फक्त वायफाय बडबड आम्ही तिघही करत नाही. पण ज्ञानदा त्यांनी भाषेचा उल्लेख केला, हो. इंग्रजीचं मराठीकरण, पण तुम्ही मराठीच्या वरतीच काही हिंदी वगैरे घेऊन येत्या वगैरे अशी जी सगळी, आणि एक मोर्चा निघतोय सर्वपक्षीय, तुम्ही जाणार आहात त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये? पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही. हिंदी ऑप्शनल आहे. हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल असं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. मुळातच न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरणाने 3 भाषेचं सूत्र दिलेलं आहे. हे 3 भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे. आता मला याच्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली. त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते. त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती. 18 लोक होती. या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला. 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली. हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये 3 भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या, पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलंय की मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. हे उद्धव ठाकरेंच्या सरकारने, उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये. आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले, आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर माशेलकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहे? यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्रद्रोही होणार आहे? बघा, काही गोष्टी काय असतात की आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे की एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं त्रिभाषा सूत्र आहे. आणि मग त्रिभाषा सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात. अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे. हा काही आमच्याकरता प्रेस्टिज इश्यू नाही. आम्ही एका मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका, हिंदी शिकली पाहिजे असं नाही. प्रश्न हिंदी सक्तीचा नाही, सक्ती नाहीच आहे, हिंदीला विरोधाचा आहे. यांचा विरोध हिंदीला आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे. यांच्यातल्या एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा? एकाने तरी केला का? नाही केला. इंग्रजीला विरोध नाही आहे, हिंदीला विरोध आहे, भारतीय भाषेला विरोध आहे. हा विरोधाभास आहे. जे या निर्णयाला विरोध करतात त्यांनी याच्यात आणखी एक कंगोरा ऍड केलाय, तो म्हणजे असा
की जर का एक्स्ट्रा क्रेडिट्स हवे आहेत तर स्विमिंग शिकवा, मुलांना आणखी ऍक्टिव्हिटीज शिकवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पहिलीपासून, म्हणजे इतक्या लहान वयापासून 3 भाषांचं बर्डन का? पहिल्यांदा तर स्विमिंगचे क्रेडिट्स वेगळे आहेत आणि भाषेचे क्रेडिट्स वेगळे आहेत. त्यामुळे भाषेचे क्रेडिट त्यांना स्विमिंग शिकून मिळणार नाही आहेत, ते भाषेनेच मिळणार आहेत. आणि पहिलीपासून भाषा नाहीच आहे. मुळामध्ये भाषाच्या संदर्भात जर तुम्ही नीट वाचलं तर पहिलीपासनं 3री पर्यंत फक्त बोली आहे, म्हणजे ऍक्शन्स आहे. वाचायला आणि लिहायला 3री नंतर शिकवायची आहे. आता हे एनईपी मध्ये हे इतर राज्यांनी स्वीकारलंय. आता त्या दिवशी काही आमचे विद्वान नेते म्हणाले गुजरातने काय केलं सांगा, गुजरात हिंदी स्वीकारणार आहे का? तुम्ही बघा, गुजरातने 3ऱ्या वर्गापासून हिंदी ठेवलेली आहे, 3री भाषा हिंदी त्यांनी ठेवली आहे. आताचा जो मुद्दा समोर आलेला आहे, राज ठाकरे यांनी सांगितले की आम्ही मोर्चा काढतोय, पक्षविरहित मोर्चा असेल, इतर पक्ष त्याच्यामध्ये यावेत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण हे राजकीय केवळ एक ती भूमिका आहे. असं आहे की केवळ राजकीय भूमिका असं मी म्हणणार नाही, कोणाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. पण मी एवढंच सांगतो की महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. नाही आहेत ना, त्याला काय, म्हणून काय झालं, त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय आहे? राजकीयच आहे ना. मला हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल? चला, देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय, हे लोकांना राजकारण करायचं आहे का? मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता, याचा अर्थ राजकीय आहे. याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे, याचा अर्थ राजकीय आहे. तुम्ही पालिकेच्या निवडणुकांचा रेफरन्स देताय. पालिकेच्या निवडणुकांचं एक प्रकारे काय ग्राउंड तयार करण्याची परिस्थिती किंवा तयारी महाराष्ट्रामध्ये दिसतेय. तर ठाकरेंचाही विषय निघाला तर राज ठाकरे दोन्ही शिवसेनेंना हवे आहेत ते तर दिसतंय, त्याची चर्चा होतीये. ते फक्त शिवसेनेलाच हवेत, दोन्ही शिवसेनेंना, की ते भाजपलाही हवेत? असं आहे की आत्ता तरी आमची जी युती आहे ती भाजप, शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे. याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे. हा, पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे, आम्ही स्वागत करू. पण अजून काय असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाहीये. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की मुंबई ही त्या अर्थाने ठाकरे आणि ठाकरे यांच्यासाठी महत्वाची म्हणून ते आता एकत्र येतील, की त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून ते एकत्र येतात? एवढी महत्वाची निवडणूक मुंबईची जी आहे, एवढं तुम्ही काम केलंय मुंबईमध्ये, या सरकारांनी काम केलंय, तुमच्या आधीच्या सरकारनी काम केलंय, ही मुंबई आता या अर्थाने महत्वाची ठरले राजकीय दृष्ट्या, हेच काय ते कुरुक्षेत्र असणार आहे महाराष्ट्राचं? असं आहे, ते मराठी आहे तर मी कुठे पंजाबी आहे, मी कुठे गुजराती आहे, मी पण मराठीच आहे ना. माझाही पक्ष जो आहे, माझ्या पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष आशिष शेलार आहे, तो कुठे गुजरातमधून आलेला आहे, तो कुठे आंध्र प्रदेशमधून आलेला आहे. त्यामुळे मराठी मतांची कोणाची मक्तेदारी नाही. आम्ही चांगलं काम करून मराठी मन जिंकलं म्हणून लोकांनी आम्हाला मागच्याही वेळेस मतं दिले, आजही मतं दिले. मराठी माणूसही आमच्या सोबत आहे, गैर मराठी आमच्या सोबत आहे. जोपर्यंत आम्ही चांगलं काम करत राहू तोपर्यंत सगळे आम्हाला मतदान करतील. 2017 साली पालिकेची जेव्हा निवडणूक झालेली तेव्हा अखंड शिवसेनेपेक्षा भाजपकडे फक्त 2 नगरसेवक कमी होते. तेव्हा महापौर बसवण्याची संधी होती भाजपकडे. तर तेव्हा तसा विचार झाला होता का? 100% संधी होती आणि जवळपास जुळवाजुळव देखील आम्ही केली होती. परंतु त्यावेळी उद्धवजींकडनं शिंदे साहेब आणि 3-4 लोक आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकरता भावनिक विषय आहे, त्यामुळे तुम्ही हे सोडून द्या. आणि मी देखील हा विचार केला की एक लार्जर गोल करता आपण काम करतोय आणि म्हणून आम्ही केवळ महापौर पदच सोडलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं सगळी पदं तुम्ही घ्या आणि तुम्ही महानगरपालिका चालवा
आम्ही महानगरपालिकेमध्ये प्रहरीचं काम करू. जर त्यावेळी मनात आणलं असतं तर पूर्ण जुळवाजुळव झाली होती. 100% आमचा महापौर बनला असता. ती संधी सोडायला नको होती असं आता वाटतं. नाही, असं जर तरला काही अर्थ नसतो ना. ज्ञानदा काय राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो. त्यावेळेस झालं नाही, आता आम्ही महापौर करू. आमच्या महायुतीचा महापौर होईल यावेळी.